निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील हजारवाडी येथे बंद घराचं कुलूप तोडून 2 घरांवर दरोडा। 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास, दागिन्यांची बिले नाहीत, गुन्हा कसा दाखल करणार? अजब पोलिसांचा गजब कारभार। मेंढपाळ कुटुंबावर संक्रांतीनंतर संक्रांत। अखेर फिर्यादीच्या आकांतानंतर मात्र आसवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पानोडी हजारवाडी येथे एकाच वेळी 2 घरांवर दरोडा पडलाय। संगमनेर तालुक्यातील हजारवाडी पानोडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी आता आसवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिकची माहिती अशी आहे की अनिल देवराम कोळेकर हे नोकरीनिमित्त व त्यांचे कुटुंबीय मेंढपालन व्यवसायामुळे कोळेकर कुटुंब व त्यांचे चुलते कारभारी कृष्णा कोळेकर हे घरांना कुलूप लावून काही दिवस बाहेर गावी होते। दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी घरांना कुलूप लावून सर्वजण बाहेर गावी गेले होते। मात्र दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी घराच्या दरवाजांची कुलपे तुटलेली असल्याचं माहिती नातेवाईकांकडून त्यांना मिळाली। घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं। चोरट्यांनी लाकडी व लोखंडी दरवाजांची कुलपे तोडून घरात प्रवेश केला। पत्र्याच्या कोठी व लोखंडी कपाटातील सुमारे 1,70,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 20,000 रुपये रोख तसेच चुलते कारभारी कोळेकर यांच्या घरातून 50,000 रुपये रोख व सुमारे 40,000 रुपये किमतीचा सोन्याचा हार असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात चोरट्यांना यश मिळाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला। अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास आता आसवी पोलिसांनी व्यक्त केलाय। स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी अशी घटना घडण्याचे प्रमाण अधिक वाढले। शेतकऱ्यांच्या विहिरीतील व पाटातील मोटारी चोरी जात आहेत, त्यांचा अद्यापही तपास लागत नाहीये। अशा गंभीर घटना घडून देखील पोलीस प्रशासन मात्र चोरी गेलेल्या दागिन्यांच्या बिलाची मागणी करतात हे नवलच आहे। अनेक वर्षांपासून असलेल्या दागिन्यांचे बिल उपलब्ध नाहीये, म्हणून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली। गावातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावे, पोलीस गस्त वाहन जास्तीत जास्त वेळ या भागात गस्त घालावी अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थ करत आहे। नाव काय? सोनाबाई देवराम कोळेकर। सोनाबाई देवराम कोळेकर। देवराम कोळेकर। काय काय गेलं तुमचं? चाईन गेली, कानातले झुंबर 3 तोळ्याचं गेलं माझं। हा, अजून पैसे किती गेले? पैसे 20,000 रुपये होते, 20,000 रुपये होते। हा का? हा, टॅबला ते ही रात्रीची झाली चोरी? रात्री चोरी झाली। हा का? आणि हे महिना मागा राहतो. मेंढ्या मागं राहतो, मला माहिती नाही सकाळी आली। त्यांच्या घरी कोणीच नाही राहत. कोणीच नाही। हे भास्कर सुळ आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य। हे कसं झाली घटना? आता ही आमची मावशी आम्हाला सकाळी कळल्यानंतर आम्ही घटनास्थळी हजर झालो। हा, त्यांनी सांगितलं चोरी झाली, आमची पेटी फोडली, आमचे 3 तोळे दाग होते, डाकेल पूर्ण, आणि 20,000 रुपये रोख रक्कम होती ती पण गेली। आणि आल्यानंतर पोलीस येऊन बघून गेले, जिथे रोख रक्कम गेली 50,000 रुपये आणि बाकीचे डाग गेले सर्व। 2-3 तोळे डाग होते। यांचं पूर्ण नाव सांग। यांचं नाव कारभारी कृष्णा कोळेकर। हा हे आमचे मामा आहे हा आणि हे आत्ते आमचे। हा, किती डाग? आम्हाला काही ना बिल नाही, बिल सब पिशवी उचलून नेले, त्याच्यामध्ये बिल होते, डागाची बिल होते। म्हणजे तुमचे 2.5-3 तोळे दागिने गेले आता पोलिसांचं आणि म्हणणं असं- 50,000 रुपये? हा, पोलिसांचं म्हणणं असं आहे का आम्हाला बिल पाहिजे, पण सध्या बिल नाही आहे त्यांची। आता बिल नसल्यामुळे म्हणजे जुने 70-80 50-60 वर्षापूर्वीचे दागिने असल्यामुळे बिल नाही। चालेल चालेल, पोलीस स्टेशनला जा, सेपरेट कंप्लेंट करा। आपल्या पानोडीमध्ये हजारवाडी येथे रात्री 2 ठिकाणी चोरी झाली आहे। तर ते पहिले कृष्ण कोळेकर ते त्यांच्या इथे 3 तोळे दागिने व 50,000 रुपये रोख एवढे दागिने व पैशाची चोरी झाली आहे। आणि दुसरी अनिल कोळेकर यांच्या इथे 20,000 रुपये व 2-2.5 तोळे दागिने, त्याच्यामध्ये मंगळसूत्र, चैन व हातातलं असं चोरी झाली आहे। पण दुसरी गोष्ट, ही सर्व चोरी झाल्यानंतर तिथं पोलीस गाडी आम्ही बोलवली। सरपंच, उपसरपंचांना सकाळी मी कॉल केला, नंतर PSI सोनवणे साहेबांना कॉल केला। तिथं
पोलीस आले, पंचनामा केला व त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आहे ना आपले कंप्लेंट नोंदवा व त्यांना सांगितलं जेवढे दागिने गेले त्यांचे आहे ना पूर्ण पक्के बिल पाहिजे. पण मला एक सांगा, समजा गावात जुन्या म्हाताऱ्यांचे ज्या दागिने राहतात 25-30 वर्षापूर्वीचे त्याचे कोणच्याकडे पूर्ण दागिने राहते मला सांगा बरं, त्याचे बिलं कोणच्याकडेच नसते. तर पोलिसांनी सांगितलं जे दागिने गेले त्याचे बिलं पाहिजे. आता जुन्या म्हाताऱ्यांचे दागिने राहत्या कोणत्या घरात जुन्या म्हाताऱ्यांचे दागिन्याचे बिलं आहे एवढं मला फक्त सांगा. तर पोलिसांनी ही गोष्ट समजून घेऊन त्यांची चौकशी करून चोर लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करावा. बिलाची आठतोडी स्थितीला करावी. आणि हजरवाडीमध्ये असे प्रकार भरपूर वेळा घडले. पाटाच्या मोटरी गेल्या, एकदम चोरी झाली. आमच्या गावात संदीप कुंडिक जाधव यांच्या विहिरीतली मोटर गेली. तर हे अशा रात्रीच्या जे चोऱ्या करते अशा चोरट्यांचा लवकर पोलिसांनी बंदोबस्त करून गावात हजरवाडी, ठाकरवाडी व राजवाडा व हजरवाडीमध्ये सुळवस्तीपर्यंत पोलिसांचा रात्रीचे राऊंड वाढवावे ही नम्र विनंती. व आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवकला विनंती आहे का आपल्या गावात त्यांना कमीत कमी 3-4 चौकांमध्ये ना CCTV कॅमेरे बसवावे ही नम्र विनंती. एक पेटी दवर होती. भारतीय न्याय संहिता कलम 305, 331/2 व -3 नुसार अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आता संगमनेर तालुक्यातील आसवी पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, आसवी, संगमनेर.